श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य योग ब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहे लाईव्ह गुरु श्री हर्षदजी शहा गुरुजी. ते स्वतः SSY टीचर आहेत, तसेच ब्रह्मोपदेशक आहेत. रेनबो गुरुकुल नावाची त्यांची स्वतःची केडगाव येथे शाळा आहे. त्या शाळेत अनेक नवीन उपक्रम राबवले जातात. देश आणि विदेशात अनेक ठिकाणी नाविन्यपूर्ण असे ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स ते स्वतः घेतात. तसेच त्यांचे आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग असतो. सतत नाविन्यपूर्ण व धाडसी उपक्रम घेणे हे त्यांचा छंद आहे. आणि आज आपल्यासाठी त्यांनी जो विषय आणलेला आहे, मनाचे रहस्य. मनाचे रहस्य नेमके काय आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. मी श्री हर्षदजी शहा गुरुजी यांना विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मराठीच ना? हो हो. ठीक. मनाचे रहस्य या विषयावर थोडंसं आपण चर्चा करूयात. मन सगळंच काही आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. मनच घडवतं, मनच निर्माण करतं. जीवन जे काही चालतंय ते सगळं मन तयार करतं, निर्माण करतं. जे हवंय ते, नकोय ते सगळं आकर्षित करतं. तुम्हाला हवंय ते पण आकर्षित करतंय, नकोय ते पण आकर्षित करतंय. मनाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सुख दुःख ह्याचं कारण पण मनच आहे ना. मनामुळेच दुःख येतात, मनामुळेच सुख पण येतात. सगळंच जे काय आयुष्यात घडतं ते मनामुळे घडतं. मग या मनाला चांगलं समजणं गरजेचं आहे. आणि मनाला जर एकदा समजून घेतलं चांगल्या पद्धतीने, हा काय करतो, कसं करतो. माझं आयुष्य मना थ्रू व्यक्त होतं. म्हणजे मला काही व्यक्त करायचं असेल तर माझ्या थॉट प्रोसेसनेच मी व्यक्त होणार ना. माझ्या थॉट प्रोसेसने, ऍक्शनने मी व्यक्त होणार. म्हणजे जगात जे काही व्यक्त व्हायचं ते फक्त मनाच्या एक्सप्रेशननीच व्यक्त होतं. मग या मनाला थोडंसं समजणं आवश्यक आहे. म्हणजे काय आहे, मी ह्या जगामध्ये काय व्यक्त करतोय हे कुठनं ठरतं, तर मी मनाला कसं समजतोय त्याच्यावरनं ठरतं. मग आता आपण मनाला समजण्याचा प्रयत्न करूया. 4 गोष्टी आहेत मनाचे रहस्य. 4 प्रकारचे मनाचे रहस्य आहेत. रहस्य म्हणा, मनाचे गुण म्हणा, किंवा मनाचा स्वभाव म्हणा. ह्याला तुम्ही जे नाव द्यायचं ते नाव द्या. ह्या 4 गोष्टी आपण समजूयात. पहिली गोष्ट, मन आहे ना, हे कायम आपल्याला आंधळं ठेवतं स्वतःला. म्हणजे तो आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आहे ना अशी म्हण? तुम्ही बरेच जण व्हिडिओ बंद करून बसलाय. जरा मला पण असं तुमच्यासोबत बोलल्यासारखं वाटेल. थोडं सुरू ठेवलं तर आपण एकमेकांसमोर असं बसलोय असं वाटतं. नाही तर काय होतं ना, ते कॉम्प्युटरच्या स्क्रीन सोबत बोलतोय असं होतं. आणि मग ते कॉम्प्युटरच्या स्क्रीन सोबत बोलतोय असं वेडेपणा वाटतोय. म्हणजे असं वाटतं माणसं नाहीत समोर, आपण उगाचच काय बडबड करत बसलोय. आता कसं चेहरे दिसतात त्यांना, छान हसते खेळते, तर असं बोलायला पण बरं वाटतं. नाही कम्प्युटर सोबत बोलायचं असेल तर मग आपण सत्संग कशाला करायचं ना. कम्प्युटर सोबतच बोलत बसूया.
राईट ना? हा, हो. ओके. तर हा, धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ सुरू केलेत त्यांनी धन्यवाद. ज्यांनी आंघोळी नाही केले त्यांनी व्हिडिओ बंद ठेवा. त्यांनी आंघोळी केल्यात ते सगळे व्हिडिओवर असू द्या. ओके. तर आपण कुठे होतो? मनाच्या स्वभावाच्या तिथे होतो. हम्म. तर मनाचा पहिला हे भाग आहे ना, तो काय करतो माहितीये का? आपल्याला आंधळ ठेवतो. म्हणजे आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. ही जी म्हण आहे, ही म्हण ह्या याला तंतोतंत लागू होते. म्हणजे बघा, आपण काहीही केलं ना जगामध्ये, तर आपल्याकडे स्वतःला योग्य करून घ्यायसाठी काही ना काही कारण नक्की असतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे सगळ्या जगामध्ये सगळ्यांनी रोज सकाळी उठून प्राणायाम मेडिटेशन करायला पाहिजे का? करायला पाहिजे. पण मी करतो का? मी नाही करत. का नाही करत माहितीये? मी रात्री उशिराने झोपतो ना, म्हणून मी करत नाही. पण जगात सगळ्यांनी करायला पाहिजे का? तर करायला पाहिजे. लक्षात येतंय का? हा. तर सात्विक भोजन सगळ्यांनी खायला पाहिजे का? खायला पाहिजे. पण मी खातो का? नाही खात. का? कारण मी थोडंसं माझं काम वेगळं आहे रे जरा. त्याच्यामुळे मला अजून बाकीच्या गोष्टी पण खाव्या लागतात. नुसत्या फळांवर मला नाही राहता येणार. नुसत्या रॉ फूडवर मला नाही राहता येत. पण जगात सगळ्यांनी खायला पाहिजे का? चांगलं असतं, खायलाच पाहिजे. याला म्हणतात मनाचा आंधळेपणा. आणि ही बाब आहे ना, ह्या जगामध्ये प्रत्येकासोबत लागू होतं. प्रत्येकाला असं वाटतं माझं वेगळं आहे. मी थोडी चिडतो, मी कधी रागवतच नाही. पण आवश्यकता आहे ना म्हणून मी रागवतो. पण लोक जगामध्ये बघा कसं चिडचिड करतात, भांडणं करतात. हे बरोबर नाही. पण तुम्ही चिडलात, हा बरोबर आहे. मला काय आहे, मी चिडलेलं नाहीये. मी काय करतोय? मला आवश्यकता आहे ती. मुलांना रागवायला नको का? सगळंच प्रेमळ ठेवलं तर मुलांना कोण सुधरवणार? म्हणून मला काय करावं लागतं? थोडासा धाक ठेवावा लागतो. प्रत्येक जण ह्या जगामध्ये फक्त 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 बाहेर बघत असतं आणि स्वतःकडे मात्र आपण बघत नाही. मग मी तुम्हाला सांगू एकदा, लॉकडाऊन मध्ये काय झालं, आणि हा अवेअरनेस मला त्या दिवशी आला. सगळीकडे सगळे सांगत होते. काय सांगत होते? मास्क लावून फिरा, मास्क लावा, मास्क लावा, मास्क लावा. आणि मला पण पटायचं बरं का, मास्क लावायला पाहिजे, सगळ्यांनी मास्क लावायला पाहिजे. आणि मी एका चौकामधनं कार घेऊन जात असताना अचानक माझ्या आतनं निघालं, अरे बघा लोक काय मास्क वगैरे काय लावत नाही, तसंच आपलं खोकलतोय नुसतं चाललंय तसंच. माझी बायको बाजूला बसली होती. ती म्हटली तुम्ही पण तर नाही लावलाय. मला लक्ष, मग तिला मी काय केलं सांगितलं, अगं मी रोज योगा प्राणायाम करतो, मला काही होत नाही. पण लोकांनी मास्क लावायला पाहिजे की नाही? मग त्या दिवशी मला कळलं की अरे मन किती चतुर आहे ना, किती पटकन स्वतःची बाजू काय करून घेतं, सावरून घेतं आणि दुसऱ्यांची बाजू कसं लोक बरोबर नाही आहेत हे सांगतं. हा मनाचा पहिला भाग आहे ना, हा ज्याला समजला ना, तो आतमध्ये बघायला सुरुवात करतो. आणि हे खरं आहे बरं का, ह्या जगामध्ये तुम्ही सोडून बाकी सगळेजण चुकीचे आहेत की नाही हो? सांगा बरं मला. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे. हो. हा. नाही. ह्या जगामध्ये तुम्ही सोडून बाकी सगळे चुकीचे आहेत. मी कसा असं बरोबर वाटतं. आहे हे एकच बाजू मन कायम दाखवतं. याला म्हणतात मनाचा आंधळेपणा, जो फक्त बाहेर दाखवतो, आतमध्ये दाखवतच नाही. बरोबर ना? मी करतो ते योग्य आणि जग करतं ते बरोबर नाहीये. हा पहिला भाग मनाचा समजून घ्यायचा. हे पहिलं रहस्य आहे मनाचं. आणि इथून इथून आपण कधीच आहे ना, का मी याला आंधळेपणा म्हणतो? कारण इथून विकास कधीच होत नाही. जर तुम्ही म्हटलात की जगामध्ये सगळे बरोबर नाही आहेत आणि मी मात्र प्रत्येक गोष्ट बरोबरच करतोय, माझंच बरोबर आहे, तर तुम्ही कधीही तुमचा विकास करू शकणार नाही. तुम्ही डेव्हलप होऊ शकणार नाही. तुम्ही कधी बदलू शकणार नाही.
बरोबर आहे की नाही आहे? बरोबर. हा मनाचा पहिला गुणच आहे. तुम्ही जगामध्ये सगळ्या व्यक्तींना तपासा, सगळ्यांना तपासा. ज्याला जाग येते तो यातनं बाहेर पडतो, ज्याला जाग येत नाही तो फक्त या मनाच्या पहिल्या लेअरमध्ये अडकून असतो. आणि तो म्हणतो जगामध्ये सगळे गडबड, मी जे करतो ते योग्य, माझी फिलॉसॉफी योग्य, दुसऱ्यांची फिलॉसॉफी योग्य नाही. हा पहिला भाग. हं? आपला तो बाप्या, दुसऱ्याचं ते कार्ट. माझ्या पोरांनी केलं तर ते काय केलं? चांगलं केलं. चांगलंच केलं. ते तसा वाईट नाहीये तो. फक्त त्या मैत्रीमुळे तसं झालं. त्याच्या मित्रांमुळे. प्रत्येक आईचं वाक्य हेच असतं. आपला मुलगा सिगरेट पिताना दिसला की त्याचा दोष आई त्या मुलावर किंवा आपल्या संस्कारावर नाही टाकणार. कशावर टाकेल? त्याला आहे ना संगतच व्यवस्थित नाही मिळाली हो. त्याचे सगळे मित्र वाईट आहेत. हा तसा खूपच छान आहे. माझा मुलगा कसा आहे? खूपच चांगलं. छान आहे. पण बाकीच्या जगात कसे आहेत? त्याला संगत व्यवस्थित नाहीये. हा मनाचा पहिला भाग. मनाचा दुसरा भाग. मन आहे ना कायम अर्ध दाखवतं, अर्ध दाखवतच नाही. अर्धीच बाजू दाखवतो. जसं चंद्राची अर्धीच बाजू दिसते ना हो आपल्याला, हम्म. बरोबर की नाही? दुसरी बाजू दिसतच नाही. मनाचा दुसरा गुण काय आहे? मन कायम अर्धवट बघायला लावतो. म्हणजे बघा, तुमच्यापैकी प्रत्येकाला सुख पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. पाहिजे. बरोबर. मन काय मागतं? सुख मागतं. प्रत्येकाला सुख पाहिजे. पण तुम्हाला दुसरी बाजू सांगू, दुःख असल्याशिवाय हम्म. सुखच असू शकत नाही, किंवा सुख असल्याशिवाय दुःख असू शकत नाही. पण मन दाखवताना काय दाखवतं? एकच बाजू दाखवतं. पण हेच पाहिजे, ते नको. बरोबर आहे. खड्डा खोदाल तर कुठेतरी ढीक पण जमा होईल ना. पण मन काय करतं? एक बाजू दाखवतो, दुसरी बाजू दाखवत नाही. खरं तर या जगामध्ये दुःख कुणालाही नकोय. पण दुःख असल्याशिवाय तुम्ही सुख घेऊ शकत नाही, हे मन कधीच दाखवत नाही. बरोबर आहे ना? पांढरं असेल तरच काळ्याला महत्व आहे, किंवा काळं असेल तर पांढऱ्याला महत्व आहे. नुसतंच पांढरं असेल तर काळ्याचं काळं पण काही वेगळं आहे का मग? नाही नाही. ना. काळ्याचं काळं असणं पांढऱ्यावर अवलंबून आहे, आणि पांढऱ्याचं पांढरं असणं काळ्यावर अवलंबून आहे. पण मन काय करतं? मला पांढरं हवंय, काळं नकोय. पण ह्या जगामध्ये सगळंच स्वीकारावं लागतं. बरोबर आहे की नाही? एक पाहिजे, एक नको, असं होऊ शकत नाही. राईट? सुख आहे तर दुःख पण आहे. आजार आहे तर स्वास्थ्य पण आहे. स्वास्थ्य आहे तर आजार पण असेल. दोन्ही गोष्टी असणार आहेत त्याच वेळेला. गुरुजी कायम म्हणतात ना, दुःख आणि सुख एकाच वेळी त्याच क्षणात उपलब्ध असतं. जस्ट वेटिंग. वेळेचा प्रश्न आहे, वाटच बघत असतं. आणि म्हणून गुरुजींनी आपल्याला SSI मध्ये काय शिकवलं माहिती? सुख दुःख सम्यक कृत्वा लाभालाभो जयाजय. गुरुजींनी आपल्याला समतोल बुद्धी दिली, की ज्याला सुख आणि दुःख हे दोन्ही सारखे वाटायला लागले, तो या मनाच्या या भागातनं पुढे निघाला. लक्षात येतं? सुख आहे, दुःख पण आहे. दुःख आहे तर सुख पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत, आणि दोन्ही ज्याला सेम वाटायला लागलं तो पुढे निघाला. कारण मग आता अर्ध बघत नाही, आता पूर्ण बघतोय. बरोबर ना? पूर्ण मदम पूर्ण मिदम. ह्या जगातनं सगळं काही या जगातच आहे, तर मग कुठनं काय काढणार आणि कुठे काय टाकणार? सगळं एकाच ठिकाणी आलं ना. ना काही काढता येत, ना काही टाकता येत. सगळंच एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. आणि हे जेव्हा बघायला शिकू, तेव्हा या मनाच्या या रहस्याच्या पुढे जाता येतं. पण मन तसं करत नाही. मन अर्ध दाखवतो, एक बाजू दाखवतं, दुसरी दाखवत नाही. बरोबर आहे? पण तुम्हाला एक हो. सांगू का? तुम्ही तुम्ही कधी हा अनुभव घेतला असेल. तुम्ही दोन व्यक्तींची भांडणं चालू आहेत समजा,
आणि तुम्ही मध्ये गेलात की दोघांनाही समजवायसाठी, तर तुम्ही एका माणसाला घेऊन गेलात बाजूला आणि त्याची सगळी बाजू ऐकली की अरे असं आहे तसं आहे, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, हे बरोबर नाही बरं का. मग तुम्हाला काही वेळाने वाटायला लागतं याची बाजू काय आहे, बरोबर आहे की नाही. असं वाटायला लागतं ना, हा बरोबर आहे बरं का याचं. मग आपण काय करतो, तू थांब मी त्याच्यासोबत बोलतो, म्हणून मग तुम्ही याच्यासोबत बोलायला आलात. मग जेव्हा तुम्ही याच्यासोबत बोलायला लागता तेव्हा काही वेळाने असं वाटायला लागतं रे याची बरोबर आहे रे, ह्याची बाजू तेवढीच बरोबर आहे. बरोबर की नाही. ह्या जगामध्ये खरं बघितलं ना तर सगळ्यांची बाजू बरोबरच असते. लक्षात येतं. पण आपण अर्धवट बघत असतो. एक एक गोष्ट आहे, तो राजा सिंहासनावर बसलेला असतो, प्रधानजी त्याच्या बाजूला बसलेला असतो. आणि काय होतं, एक माणूस येतो तक्रार घेऊन आणि तो सांगतो, तो अमुक अमुक जो माणूस आहे ना त्याने असं केलं तसं केलं, माझी जमीन हे केली, माझे पैसे हे झाले, मला त्रास देतो, अमुक तमुक. राजाला म्हणतो मला तुम्ही न्याय द्या. राजा त्याची सगळी बाजू ऐकतो आणि मग राजा त्याला म्हणतो, तू योग्य आहेस, तू जे काही केलंस ते खूप व्यवस्थित केलंयस, छान केलंयस, योग्य आहेस, तू बरोबर आहेस, मी त्या दुसऱ्या पार्टी सोबत बोलून घेतो, तू योग्य आहेस, तू जा घरी. मग दुसरा आला, मग त्यांनी त्याची बाजू सांगितली, मग असं आहे तसं आहे तसं आहे, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, माझं हे चोरलं ते चोरलं, मला त्रास दिला, हे केलं ते केलं, तुम्हीच सांगा कोण बरोबर. मग राजाने त्याला जवळ बोललो. राजा म्हटला, अरे तू जे बोललायस आणि ते तू जे केलंयस ना, तू योग्य आहेस, तू एकदम परफेक्ट आहेस, मी त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलून घेईन, तू काळजी करू नकोस, तू जा. दोघेही गेले, प्रधानजी बाजूला बसले होते. प्रधानजी लगेच ते दोघं गेल्यानंतर, एक तो गेला तो गेला, लगेच प्रधानजी उठले. प्रधानजी म्हटले, हो राजा तुम्ही काय चालवलंय, तुम्ही त्यालाही म्हटलं की तू तू ओके आहेस, तर तू योग्य आहेस, त्याला म्हटलं तू योग्य आहेस, तुम्ही राजा आहात, इथे न्यायनिवाडा करायला बसलेले आहात, असं करून कसं चालेल, असं पाहिजे तसं पाहिजे तसं. प्रधानजी राजाला बोलायला लागला, असं कसं चालेल, सगळ्यांना ओके म्हणताय तुम्ही. राजा म्हटलं, प्रधानजी तुम्ही पण योग्यच आहात, तुम्ही जे बोलताय ते पण ओकेच आहे, बरोबरच आहे. ऍक्च्युली जगामध्ये ना प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागी बरोबरच असतो. आपण अर्धवट बघतो, एक बाजू बघतो, त्यामुळे आपल्याला तसं वाटतं. लक्षात येतं. संपूर्ण जर बघायला गेलं तर खरंच या विश्वात असं लक्षात येईल की हे विश्व पूर्णपणे स्वतः स्वयंपूर्ण बॅलन्स आहे. इथे काहीही कमी आणि जास्त नाही, ते तेवढ्याच प्रमाणात सगळं बॅलन्स आहे, काही कमी आणि जास्त नाही. त्यामुळे कमतरता बघणं किंवा समृद्धी बघणं, ना जगामध्ये कमतरतेला कमी आहे ना समृद्धीला कमी आहे, दोन्ही बॅलन्सच आहे. पूर्ण बघायला शिकूयात, अर्ध नाही. तर मनाच्या रहस्यातनं बाहेर येऊयात. तो जेव्हा अर्ध दाखवायला लागतो ना तेव्हा आपण पूर्ण बघायला जायचं. फुल. तिसरा भाग मनाचा. बाय द वे हा दुसरा भाग जो मी सांगितला ना, हा समाधीशी कनेक्टेड आहे. म्हणजे अर्धवट नका बघू, पूर्ण बघा, म्हणजे लक्षात येईल की सगळं समतोल बुद्धी आहे, सगळीकडे सम आहे. रावणामध्ये राम आहे आणि रामामध्ये पण रावण आहे, दोन्ही आहे. सगळीकडे सेम आहे. रावण आहे म्हणून राम आहे, राम आहे म्हणून रावण आहे, दोन्ही आहेत. रावण नसतं तर राम नसतं, राम नसतं तर रावण नसतं. सगळं ह्या जगामध्ये सेम आहे. म्हणून हे एक 6 शब्द आहेत बघा. मला माझ्या पॅरेंट टीचरने शिकवले होते, आशुतोषजींनी. ते 6 शब्द जर आयुष्यातनं काढून टाकले तर माणूस सुखी होतो. ते 6 शब्द काय आहेत? चूक बरोबर, चांगला वाईट आणि योग्य अयोग्य.
हे 6 शब्द जर काढून टाकले ना आयुष्यातून, तर आपण तिथे जे काही बघू ते मग आता पूर्णच बघू ना. ना चूक ना बरोबर, मग काय बघणार? पूर्णच बघणार ना. ना चांगलं ना वाईट, मग काय बघणार? पूर्णच बघणार ना. योग्य ना अयोग्य, मग काय बघणार? पूर्णच बघणार ना. या जगात सगळं पूर्णच आहे. अर्धवट मन दाखवतंय, ह्या मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. तिसरा भाग मनाचा. मन जे आहे ना, कायम तर्क करत असतं बघा का. तर्क वितर्क. हम्म म्हणजे तर्क वितर्क कसा करतो, की मला एक सांगा, तुम्हाला एक छान सुंदर गुलाबाचं फूल दिसलं, तर तुम्ही ते गुलाबाचं फूल असं बघून त्याचा असा मस्त आनंद घेणार, की हे गुलाबाचं फूल लाल काय रे, ह्याच्यात काय केमिकल कॉम्पोजिशन असायला पाहिजे म्हणून हा लाल झालाय, ते बघणार. काय बघणार? तुम्ही त्याचा आनंद घेणार की तर्क करत बसणार, की तो लाल काय आहे, आनंद पिवळा काय आहे, हिरवा काय आहे? आनंद आनंद घेणार. घेणार ना. बरोबर ना. म्हणजे आपण हिमालयात गेलो, काश्मीरला गेलो मस्त फिरायला, आणि तिथे सफरचंदाचं मस्त झाड दिसलं. आपण काय करतो माहितीये, मनाची एक सवय असते पटकन तर्क लावायची. त्याचा आनंद न घेता आपण काय करतो, हा इकडलं वातावरण थंड असतं ना, त्यामुळे काय होतं, इकडे आहे ना भरपूर सफरचंद लागतात. आणि सफरचंद काश्मीरलाच लागतात, इकडले छान सफरचंद. अरे बाबा, तू ते सफरचंदाच्या झाडाचा आनंद घे ना. तुला कोणी सायन्स विचारलंय का त्याच्या मागचं? नाही विचारलंय ना. पण आपली सवय असते सायन्स काढायला बसायची. मन कायम काहीतरी खेळणं मागतं हो. त्याला तर्क. मला सांगा, तर्काने कोणी प्रेम करतं का हो? मी तुला अर्ध प्रेम करू का? मी तुला थोडं थोडं प्रेम करीन ना. कसं कराल थोडं थोडं प्रेम, सांगा बरं मला. प्रेम एक तर पूर्ण उतरायचं असतं, नाही तर नसतं उतरायचं. दोनच गोष्टी असू शकतात ना. थोडं थोडं प्रेम होऊ शकतं का हो? पण बुद्धी काय म्हणते, आम्हाला ते थोडं थोडं. थोडं समर्पण असू शकतं. गुरुजी कायम म्हणायचे, समर्पण हा बुद्धीचा भागच नाहीये. तुम्ही थोडेफार समर्पण असू शकता का हो? थोडं गुरुजी तुमचं, थोडं गुरुजी माझं. थोडी गाडी मी चालवतो, थोडी गाडी तुम्ही चालवा. कसं चालेल? एक तर कृष्ण चालेल, नाही तर अर्जुन चालेल. कृष्ण आणि अर्जुन नाही चालणार, दोघेही नाही चालणार. त्यामुळे कृष्ण शेवटी काय म्हणतात, तू तुझं बंद कर डोकं, तुझे सगळे तर्कबुद्धी बंद कर, आणि मी म्हणतो तेच कर. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत कृष्ण आणि अर्जुन दोघेही डँग 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 करत होते, तोपर्यंत सगळी भगवद्गीता तयार झाली. ते त्याला समजावून सांगतात, समजावून सांगतात, समजावून सांगतात. याला कळत नाहीये. जेव्हा कळलं हा मनाच्या त्या ह्याच्यात अडकलाय तर्कामध्ये, तेव्हा कृष्ण काय म्हणतात, तुझा सगळा तर्क वितर्क, तुझी सगळी बुद्धी ही बाजूला ठेव, आणि मी म्हणतो ते कर. उचल शस्त्र आणि मार. काय बरोबर आणि काय चूक हे मी बघून घेईन, तुझं ते काम नाही. बरोबर आहे की नाही? मग तो मनाच्या जाळ्यातनं बाहेर पडायचं. तर्क नाही वितर्क. तर्क 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 लावलं, तर्काने काही प्रेम करता येत नाही, अनुभवायचं असतं. म्हणून आहे ना, आयुष्यामध्ये बुद्धीला बाजूला ठेवून हृदयाला अनुभव देण्यासाठी काही वेळ नक्की द्यायला पाहिजे. आणि त्यालाच आपण म्हणतो AMC, सायलेन्स. जिथे तर्क नाही, बुद्धी नाही, कुणीच नाही, फक्त मी आणि मी आणि मी, एका साक्षी भावात त्या सायलेन्सचा अनुभव म्हणजेच AMC. आणि ही वारंवार करायला पाहिजे. नाहीतर काय होतं ना, ह्या मनाच्या तर्काच्या जाळ्यात इतकं अडकून बसतो आपण, की आपण आहे ना सगळ्या गोष्टी त्या बुद्धीने बघायला जातो, आणि बुद्धीच्या पलीकडे कधी जाताच येत नाही. हा मनाचा तिसरा भाग. बुद्धीच्या पलीकडे जाईल तर जे काही अनुभवायचं येतं ना, ते ते एकरूपता, हे अनुभवायचं. बुद्धीचा चौथा भाग, बुद्धीच्या रहस्याचा चौथा भाग, आणि ह्याच्यामध्ये सगळी दुनिया उलजली बरं का. हा खूप डीप लेअर मध्ये, पण खूप सुंदर आहे. आणि हे कळलं ना,
तर खूप काही गोष्टी कळतात. बुद्धीचा चौथा रहस्याचा भाग आहे मनाचा चौथा रहस्याचा भाग, मनाला कायम कॉम्प्लिकेशन्स पाहिजे असतात. सहज काही मिळत असेल तर ते नाही, त्याला आहे ना असं कष्ट करून पाहिजे असतं. म्हणजे कसं ते तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही पिक्चर बघायला गेलात आणि तुम्ही बघितलं की XYZ पिक्चर लागलेला आहे आणि त्याच्या पिक्चरच्या तिकिटांच्या खिडकीवर इतकी गर्दी आहे की त्याचं तिकीटच मिळत नाहीये. सगळे ब्लॅकनी विकणं चाललंय, खूप मोठी लाईन आहे, सगळे धडपड करत त्या खिडकीजवळ जाऊन तिकिटांच्या मागे लागलेत आणि कमीत कमी 1 तास लाईनीत लागल्याशिवाय तिकीटच मिळणार नाहीये. असं एका साईडचं चित्र आहे. आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या मूव्हीची एक पिक्चर लागलाय आणि त्याचं खिडकीवर कुणीच नाहीये. तुम्ही डायरेक्ट जाऊन तिकीट घेऊ शकता असं आहे. आता तुम्ही घरनं ठरवून आलेले नाहीयेत कुठला पिक्चर बघायचा, पण मला सांगा, नॅचरली तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर कुठला पिक्चर बघायला झालो? गर्दीकडचा. हा हा मनाचा रहस्याचा चौथा भाग आहे. मनाला जे सहज मिळतं ना ते ते नको नको असतं. असतं. म्हणून ते म्हणतात ना, सेल लग गया, सिर्फ 4 ही बाकी है. 4 आइटम, लास्ट फोर अभी 50 रुपए में लास्ट आइटम, लास्ट 4. मग आपण अरे चारच राहिले ते मिळत नाही. तो म्हणतो नाही नाही संपले, आता 2च राहिले. नाही पटकन घेऊन टाकू. मिळत नाही असं वाटायला लागलं की मन तिथे धावतं आणि तीच क्वालिटी सेम वस्तू एखादा जर 100 घेऊन उभा राहिला असेल तर नाही नाही त्याच्याकडे नाही, हे याच्याकडे एकच शिल्लक आहे, याच्याकडचं घेऊया. मनाला कायम हे लागतं. बघा, मी अमरनाथ चारधामला घेऊन जातो लोकांना. ते ना केदारनाथ चढतात. केदारनाथ चढल्यावर हा हू करत दिवसभर 12 तास चढाई झाल्यानंतर मग तो हो गुरुजी शंकर दिसला, वाव भोले दिसले. आणि त्याच्या घराच्या बाजूला आहे ना मंदिर आहे भोलेचं, तिथे त्याला दिसत नाही. त्याला 12 तास चढल्यावर भोले दिसतो. आणि बाजूला मंदिर आहे, तिथे कोणी जात नाही ना, तिथे तो कधी बघत पण नाही. तुम्हाला माहिती आहे, ह्या जगामध्ये असेच मंदिर फेमस आहेत जिथे लवकर दर्शन मिळत नाही आणि जिथे सहजपणे दर्शन मिळतं तिथे कोणी जात पण नाही. हा तो 12 तास केदारनाथ चढून गेल्यावर तिथे त्याला जेव्हा भोले दिसतो, तेच गुरुजी म्हणतात 4 दिवस रिट्रीटला मी तुला दाखवतो. नाही नाही गुरुजी, हे 4 रिट्रीट नाही, ते तिथं मिळतं. कुठं मिळतं? ते केदारनाथला दिसतं म्हणतं, इथं नाही दिसत. अरे तुझ्या घरी तुला नाही दिसत आणि कुठे दिसतो? थोडेसे कष्ट केल्यावर तिकडे दिसतो. म्हणून तुम्हाला माहितीये का, SSYचा प्रॉब्लेम काय माहितीये का? गुरुजी म्हणतात तू काहीच करू नको, तू शांत बस, सगळं मिळेल. तो म्हणतो असं कसं? काहीतरी करायला सांगा ना मला. तो म्हणतो मला चढायला सांगा, मला डोंगर चढायला सांगा, किंवा मला 7 उपवास करायला सांगा, किंवा मला काहीतरी व्रत द्या. मला तुम्ही गायत्रीचं व्रत देऊन टाका, रोज मी 10 माळा जपतो, मी काहीतरी करतो. तुम्ही मला एका पायावर उभं राहायला सांगा, मी एका पायावर उभं राहतो. तुम्ही थोडीशी तपस्या द्या, काहीतरी द्या. गुरुजी म्हणतात मी काहीच देत नाही, तू फक्त 15 मिनिटं आहे ना शांत बसायला शिक. आणि तिथेच SSY फेल होतो माहितीये जगामध्ये. लोकांना खरंच. कामं करायला लावा, लोक धावत येतात. पण लोकांना शांत बसायला यायला सांगा, नाही आता शांत काय बसायचो त्याच्यात. बरोबर आहे. तुम्ही बघा, बरेच जण, तुमचा सत्संगाचा हा अनुभव असेल, आम्ही पण शनिवारी सत्संग घेतो. सत्संग झाल्यावर आपण समाधीला बसतो, बरोबर ना? तर सत्संगापर्यंत ऐकायला सगळेजण असतात बरं का. आणि तुम्ही समाधीला सुरुवात करायला केली की त्यातले 5-6 जण गळून जातात. त्यानंतर आम्हाला जायचंय. कुठं जायचंय? कामावर जायचंय म्हणतात.
अरे सगळा उपद्व्याप चाललाय तुला 15 मिनिटं शांत बसवायसाठी, पण तुला ते नकोय, तुला जटिलता पाहिजे. मी जेवढा कठीण कठीण इथे बोलीन ना, जेवढं तुम्हाला समजणार नाही असं बोलीन ना, तेवढं लय भारी सत्संग हं. काय बोलतात अहो, काय कळत नाही त्यांचं सहजासहजी, लय भारी. आणि मी न बोलता फक्त एवढंच म्हटलं आपण समाधी करूयात, तर ते म्हणतात अरे काहीच नाही बोलले ते, फक्त 15 मिनिटं बसायला लावलं. ते चांगलं नाही बरं का. आणि ते कसले भारी बोलतात, ते वक्ते आहेत. हा सगळा मनाचा खेळ काढूयात. हा, जटिलता आहे की नाही. प्रत्येक जण ह्या जगामध्ये दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा दिसण्याच्या मागे लागलाय. मी कसा वेगळा, माझं कसं वेगळेपण, आणि ह्या वेगळेपणामध्ये जटिलता यायला पाहिजे. सगळ्यांचेच कपडे सारखे असून कसं चालेल. मग कुणीतरी दाढी ठेवली पाहिजे, कुणीतरी फेटा लावला पाहिजे, मग कुणीतरी भगवे घातले पाहिजे. मग सामान्य माणसांसारखेच जर तुम्ही कपडे घातले तर तुम्ही कसले साधू पुरुष ना. मग ते साधू पुरुष चालत नाही. मग मग सगळे साधू पुरुष प्रत्येक जण आपापला वेगळा गेटअप तयार करतात. मग कुणी केस वाढवतं, कुणी दाढी वाढवतं, कुणी मुकुट लावतं, तर कुणी मुकुट काढतं. प्रत्येकाचं आपापलं वेगळेपण. कारण जगाला जटिलता पाहिजे, संघर्ष पाहिजे. इथे सहज मिळत असेल तर नकोय, गर्दी असेल तर पाहिजे. मग आपण खरं तर काय बघायला पाहिजे, की क्वालिटी काय आहे, मिळतंय काय, हवंय काय, पाहिजे काय, हे न बघता गर्दी कुठे आहे, जटिलता कुठे आहे, संघर्ष कुठे आहे. एक राजा होता, शिकारीचा खूप शौक होता त्याला, खूप शिकारीला जायचा. 4-4, 5-5 तास हरणाच्या मागे पळल्यानंतर कुठेतरी एखादं हरिण त्याला गवसायचं. दिवसभर ताक लावून बसल्यानंतर एखादी शिकार करायचा, मजा यायची त्याला. काही वर्ष निघून गेले. त्या राजाचा मित्र त्या राजाला भेटायला आला. तो मित्र म्हटला, अरे तुला तर शिकारीचा खूप शौक होता, तू आजकाल शिकारीला जात नाहीस का? राजा म्हटला, नाही रे, आजकाल शिकारीला नाही जात. का? आता काय झालंय ना, जंगल कमी झाले, त्यामुळे शिकारीला गेलं की समोर हरिण दिसतं, डायरेक्ट बाण मारा, शिकार करा आणि परत या. मजा येत नाही रे. आधी कसं जंगल होते, हरिण आतमध्ये लपायचं, मी त्याच्या मागे पळायचो, मग तो संघर्ष व्हायचा. खरं तर मला हरणाला मारण्यामध्ये इंटरेस्ट नसायचा, तो जेवढा पाठलाग करून मला तो मिळायचा ना, त्याचा आनंद यायचा. असंच ह्या मनाचं आहे बघा. सहज मिळायला लागलं की मनाला नको असतं, उलट ते डाऊट करायला लागतं की हे सहज जे मिळाले हे ते खरंच ऑथेंटिक आहे ना. आणि जटिलतेने मिळालं ना, की मग वाटायला लागतं की नाही, ते ऑथेंटिक आहे बरं का. खूप लाईन लावावी लागते. म्हणून बरेच जण म्हणतात, काय म्हणतात माहितीये, वेटिंग आहे. किती वेटिंग आहे? 6 महिन्याचं वेटिंग आहे. तिकडेच धावता ना हो. 6 महिने वेटिंग आहे. आणि एखादा खाली बसला असेल, लगेच नंबर लागेल. कुठे जाता? 6 महिने वेटिंग आहे. दोघे सारखेच असले तरी पण मनाला आवडते जटिलता, मनाला संघर्ष आवडतात. हं? मनाचे हे 4 पॉइंट समजले ना, हे 4 रहस्य समजून घ्या. परत एकदा सांगतो, मन आंधळं ठेवतं कुणाला? स्वतःला. स्वतःकडे कधीच बघू देत नाही. सगळं बाहेर बघायला लावतं. सगळी चूक बाहेर आहे, सगळे योग्य अयोग्य बाहेर आहेत, सगळे जे काय चाललंय ते सगळं बाहेर आहे. मला एक सांगा, तुमच्या घरी, तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही वाटत, मला सांगा, की तुम्ही सोडून तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांना सुधारण्याची आवश्यकता आहे? बरोबर आहे की? तुम्ही सोडून तुमच्या परिवारामध्ये सगळ्यांना सुधारण्याची आवश्यकता आहे. मला मात्र नाहीये, कारण मी सुधारलेलाच आहे. लक्षात येतंय?
हा, मी SSY टीचर आहे, त्यामुळे माझ्या घरी आहे ना, मी सुधारलेलाच आहे. माझी बायको सांगते मला, तुम्ही किती सुधारलेले आहे. पण मनाचा भाग बघा कसा आहे ना, तो बाहेर बघायला लावतो. SSY ची गरज कुणाला आहे? जगाला आहे. तुम्हाला आहे का हो? तुम्हाला नाही आहे ना. AMC ची गरज तुम्हाला आहे का? नाहीये, कारण तुम्हाला सायलेन्स कळलेला आहे हो. जगाला नाही कळलं ना. बरोबर आहे ना. हा मनाचा आंधळेपणा, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. हा जगामध्ये सगळ्यांना दाखवतो, सगळ्यांना सुधरवतो, स्वतःमध्ये मात्र आणत नाही. इथे विकास थांबतो. दुसरा भाग, मन अर्धवट दाखवतो, पूर्ण दाखवत नाही. बरोबर? तुम्ही पेढे खायला लागलात तर डायबेटीस होणार आहे. पण मन मात्र पेढ्यांचा सुख दाखवतं, डायबेटीसचं दुःख दाखवत नाही. अर्धवट दाखवतो, अर्धी बाजू दाखवतो, अर्धी दाखवत नाही. पण या जगामध्ये समजून घ्यायचं असेल तर सगळं बॅलन्स आहे. सगळं बॅलन्स, काही जास्त नाही आणि काही कमी नाही. प्रकृती आपला बॅलन्स स्वतः व्यवस्थित साधून घेते आणि आपण प्रकृतीचाच हिस्सा आहे. त्यानंतर तर्कवितर्क. तर्कवितर्काने आयुष्य नाही जगता येत. अर्धवट नाही होऊ शकत. अर्धवट गुरु आणि अर्ध मी, अर्धा कृष्ण आणि अर्धा मी नाही होऊ शकत. लक्षात येतं? अर्ध देव चालवेल आणि अर्ध मी चालवीन नाही होऊ शकत. एक तर देव चालवेल, नाही तर तुम्ही चालवाल. तर्काने नाही करू शकत. पण आपण तर्काने जगामध्ये राहत असतो. देवाला पण आपण तर्काने बघतो, माहितीये. ह्या देवाला आहे ना शनिवारी तेल टाकूया, ह्या देवाला नारळ देऊया, त्याला पेढे देऊया. तुमचीच बुद्धी, तुमचंच सगळं. अरे देवाला कधी विचारलंय का? हा? तुम्हीच तुमचे तर्क वापरणार आणि मावशी तुम्हीच याच्यावर का तुमचं नाही पुसलं तर्काने तुम्ही? आज चालणार. काय करतो काय बाई? माईक बंद कराल का पूनम्मा? आपलेच आपले तर्क आणि आपलंच आपलं सगळं. तर्क काढून टाकून जर एकपणे बघितलं ना, तर लक्षात येईल की हृदयाशिवाय या जगात काही नाही. प्रेम करण्याशिवाय दुसरं काही नाही करता येत, कारण सगळं तसंच आहे. सगळं सारखंच आहे. सगळी सृष्टी बॅलन्स आहे. काहीच नाही. तुमच्यासोबत जे घडतं ते पण बॅलन्स आहे, जे नाही घडत ते पण बॅलन्स आहे. त्यामुळे कशाचंच काही बघण्याची आवश्यकता नाहीये. हृदयाने बघा, तर्क वितर्क सोडा आणि सरळ होऊयात. ही जटिलता आहे ना, खूप कॉम्प्लिकेशन पाहिजे, खूप जटिल पाहिजे. तुम्ही एका पायावर उभं राहिलं म्हणजेच राम दिसणार आहे. 12 वर्ष एका पायावर उभा राहतो. अरे दिलेत ना 2 पाय तुला, बस ना बरोबर. बाबा जरा 15 मिनिटं बस. गुरुजी सांगतात काही नको करू रे, 15 मिनिटं बसायची सवय लाव आणि 3-4 महिन्यात एक 5 दिवस येत जा माझ्याकडे AMC ला. एवढंच सांगतोय. इतकं सोपी आहे. मग तू कशाला व्रत उपास तापास, माझे 15 उपास आणि माझे 15 व्रत. मी एक जण म्हणतो मी काय केलं, एक टाइम उपवास केला म्हणजे एकासन केलं, एकावळ केली. दुसरा म्हणतो एकावळ काय तू, मी तर दिवसभर काही खात नाही. तिसरा म्हणतो ते काय सोड, मी तर पाणी सुद्धा पित नाही. चौथा अजून काहीतरी वेगळं घेऊन येतो. प्रत्येक जण जटिल. आम्ही आता मध्यंतरी मथुरेला गेलो होतो. तिथे ते परिक्रमा असते, ते मला ते नाव नाही आठवत, ती परिक्रमा असते. तर काही जण काय करतात, चालत परिक्रमा करतात. काही जण बिना चपलेनी परिक्रमा करतात. काही जणांना ती जटिलता नाही, अजून जास्त जटिलता हवी असते. मग ते काय करतात, म्हणजे मी सूर्यनमस्कार घालत प्रदक्षिणा करतो. अजून अजून कठीण पाहिजे असतं ना, आणि जेवढं कठीण तेवढं मिळालं असं म्हणतात. हा, तपस्या मोठी करावी लागते. गुरुजी सांगतात तपस्या नको करू, शांत बस 15 मिनिटं, समजून घे, सायलेन्स मध्ये जा आणि मग तुला जे मिळेल तेच मिळेल. जेवढा उपद्व्याप करून मिळणार आहे ते साधं सायलेन्स मध्ये बसून पण मिळणार आहे तुला. तर हे मन जे आहे ना, हे असं भटकवत 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 आपल्याला फिरवत राहतं. त्या 4-5
4 गोष्टी ज्या मी मनाच्या सांगितल्या त्या जर लक्षात आल्या तर खूप काही आतमधनं आपल्या आतमध्ये बदल घडतो. सगळ्यात पहिला बदल म्हणजे हा की दृष्टी आतमध्ये यायला लागते. स्वतःकडे बघायला शिकायला लागतो आपण. कारण मन बाहेर दाखवतंय, आपल्याला आतमध्ये बघायचं स्वतःकडे. कारण ह्या जगामध्ये सुधरवायचं असेल तर फक्त स्वतःलाच सुधरवायचे, दुसऱ्या कुणाला नाही, है ना. म्हणून ते कबीरजींचा एक दोहा लक्षात ठेवायचा, बुरा जो देखन मैं चला, बुरा ना मिलिया कोई, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा ना कोई कबीरा, मुझसे बुरा ना कोई. स्वतःकडे बघायला शिकूयात, ह्या द्वंद्वातनं बाहेर येऊयात, पूर्ण बघायला शिकूयात आणि खूप जटिल होऊन त्या अहंकाराच्या तृप्तीच्या मागे लागण्यापेक्षा सरळ सरळ होऊन, साधं साधं राहून, शांत राहून खूप काही बघू शकतो आणि खूप काही मिळू शकतं. ह्याच मनाला हे जर रहस्य कळले तर ह्याच मनाचं रूपांतरण वेगळ्या याच्यात पण होऊ शकतं. जय गुरुदेव. माझ्याकडनं जे आजच्या याला सांगायचं होतं ते झालं. लक्ष्मणजी, उषामा, खूप खूप आभार तुमचे, तुम्ही बोलवलं त्याबद्दल. जय धन्यवाद गुरुदेव. गुरुजी, धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खरंच आपण किती विचारच करत नाही, आपण एकच बाजू बघत असतो दरवेळेस. काही प्रश्न उत्तर असतील तर. असतील प्रश्न उत्तर काय? जय गुरुदेव. खूपच छान. शंका काही असतील जोरात झालं गुरुजी, काही प्रॉब्लेम आपलं काम जोरातच असत. तर मला एक सांगायचं होतं की आपल्याकडे निवासी शिबिर आहे, 20 जून पासून चालू होणार आहे ते. तर ते 28 तारखेपर्यंत असेल, 9 दिवसाचं आहे यावेळेस. सगळ्यांनी नोंद करून ठेवा. आपले जे कोणी नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, त्यांना सगळ्यांना सांगा. जय गुरुदेव. कुठे आहे सर? आपल्या आश्रम मध्ये, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर, ऋषी व्हॅली आश्रम. अच्छा, पुण्यात नाहीये ना? नाही, पुण्यात नाही, औरंगाबाद. औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. ओके ओके. धन्यवाद. जय गुरुदेव. आपल्याला जरी वेळ नसेल तर आपण इतरांपर्यंत हे पोहोचवलं तर ते पण पुण्य लाभते आपल्याला. हो हो. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हर्षदजी, खूप छान झाला आजचा सत्संग आणि खूप छान मनाचं वाटलं. रहस्य हो छान कळालं सगळ्यांना. आणि हे जरुरी आहे की आपण समजून घेणं काय आहे. शेवटी खरंच गुरु. बोलू मा? हा बोला मग. हा, खूप छान झालं सर. खरं आपण किती ते म्हणजे तुम्ही अगदी सगळे भाग बरोबर दाखवले. मन आंधळ आहे, मन अर्धवट आहे, तर्क वितर्क करतं, नंतर कॉम्प्लिकेटेड लागतं. खरंच सगळं अगदी बरोबर आहे आणि आपण खरं त्यातनच जात असतो, पण आपल्याला हे कळत नाही की हे आपलं चुकीचं आहे आणि आपण त्याच्याच मागे धावत असतो. आज तुम्ही एक नवीन दृष्टी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि विशेष म्हणजे हे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागी बरोबरच असतो, हेही पण आपण बरोबर आहे. विनाकारण त्याला चुकीचं ठरवतो. खरंच आहे. तर सुषमा बोलू थोडं. हा बोला बोला. बोला. यस, जय गुरुदेव. जय गुरुदेव. मागील 1 वर्षापासून आरसाजी सोबत मी असतो नेहमी. त्यांचे बरेचसे ऑनलाईन सत्संग, नंतर उज्जैनला AMC केलं मी त्यांच्याबरोबर. अच्छा. आणि त्यानंतर आपले गँगटोक वगैरे, दार्जिलिंग, सिलिगुडी वगैरे 10 दिवसाचा टूर होता त्यांचा. तर त्या टूरमध्ये पण मी सहभाग घेतला होता. अतिशय खूप आयुष्यामध्ये जे आपल्याला बघायचं असतं ते वेगळ्या अँगलमध्ये दाखवायचं काम मात्र आरशाजी करत असतो.
आणि त्यांनी नक्कीच. कुठलेही पण टूर्स वगैरे डिक्लेअर केले की एक 8-10 दिवसात बुकिंग फुल होऊन जाते. कारण काय लोकांना त्यांचा सहवास जो आहे आणि त्यांचं प्रेझेंटेशन जे आहे ते खूप आवडतं. अगदी स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये राहणारी व्यक्ती म्हणजे अर्षदजी. ओके. तर गाढा अभ्यास आहे आणि लोकांसाठी आपलं बेस्ट काय देता येतं हे त्यांच्यामधनं अनुभवातून मी अनुभवलेलं आहे. तर आजचं सेशन जो मनाचा होता, आयुष्य म्हणजे सगळं मनाचा खेळ. मन हे राजा आहे आणि शरीर प्रजा आहे. ओके. तर जेव्हा शरीरावरती आपण नाही त्या गोष्टी आत टाकतो, मग ते एका दिवशी बंद करतंय आणि त्या बंडाचं नाव आहे बीपी, शुगर, अस्थमा, दमा वगैरे, वगैरे, वगैरे. तर मन राजा आहे, तर राजाला कसं आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आजच्या सेशनमधनं बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आणि मी माझंच बरोबर हे आपला अट्टाहास असतो. त्या पलीकडे जाऊन समोरचा देखील अ, बरोबर आहे, हे बघितलं तर आपण न्यूट्रलाइज होत जात असतो. हे या सेशनमधनं लक्षात आलं. आणि खरं म्हणजे सगळा मनाचाच खेळ आहे. मी एक मिनिटात एक स्टोरी सांगतो मनाबद्दलचा, की एक व्यापारी असतंय 2 उंटावरती तो कपडे टाकून वेगळ्या गावी व्यापार करत असतो. ऐतिहासिककालीन हे स्टोरी आहे. तर एका मार्केटमध्ये जातो, बाजारात जातो आणि दोन्ही उंटावरनं कपडे काढतो आणि दोन्ही उंटाला झाडाला बांधतो. मग संध्याकाळी जसं तो पूर्ण विक्री वगैरे करून येतो. येऊन पाहतो तर एका उंटाचं जे दोरी असते ते कोणीतरी काढून घेऊन गेले असते. आणि दुसऱ्या उंट जे आहे ते दोरी तशीच असते बांधलेली. ते दोरी सोडतो आणि मनात विचार येतो कोण घेऊन गेला असेल ही दोरी दुसऱ्या उंटाची. तर इकडे-तिकडे बघता काय सापडत नाही. मग जातो तो पुढच्या प्रवासाला. संध्याकाळची वेळ असते, अंधार झाले असतो. तर कुठेतरी विसावा घ्यावा म्हणून गावाच्या बाहेर गेल्यानंतर एक मोठं मंदिर असते. त्या मंदिराचा आसपास परिसर असतो छानपैकी. म्हणते रात्रीचा विसावा इथे घ्यावा आणि सकाळी उठून आपल्या पुढचं प्रयाण करावं. मग ज्या उंटाला दोरी होती ते झाडाला बांधते. दुसऱ्या उंटाचं ते दोरी कोणीतरी काढून घेऊन गेली होती ना. मग तो हम्म. काय करतो, तो इकडे-तिकडे शोधतो कुठं दोरी सापडते का? मग त्या मंदिराचे पुजारी म्हणते, "अरे काय शोधतो रे?" म्हणते. "नाही, माझं उंटाचं असं दोरी घेऊन गेलेलं आहे. रात्रभर त्याला बांधून ठेवणं आवश्यक आहे. दोरी मिळते का इकडे-तिकडे बघू लागले." म्हणते. म्हणते, "इथं कुठं मिळत नाही आहे. तू त्याला बांधल्यासारखं कर." म्हणते. "हां? बांधल्यासारखं कर म्हणजे काय?" "अरे ॲक्टिंग कर बांधल्यासारखं त्याला." म्हणते. मग तो उंटाला घेतो, झाडावर जातो, झाडाला असं दोरीने बांधल्यासारखं करतो ॲक्टिंग आणि ते उंटाला गळ्यात बांधल्यासारखं करतो आणि उंट खाली बसतो. मग खाली बसल्यानंतर हा तिथंच एक 10-15 फुटावरती कट्टा असतो मंदिराचा, तिथं झोपतो. दर 2 तासाला उठून बघतोय उंट आहे का जागेवर, उंट आहे का जागेवर. तर सकाळपर्यंत उंट जागेवरतीच असतो. उठतो, खुश होतो, अरे उंट जागेवरतीच आपला. मग आवरतो. ज्या उंटाला दोरीने बांधली, ती दोरी सोडतोय. आता ज्याला हे दुसरं बसलेलं आहे ना, त्याला आवाज देतो. "अरे हट, हट." बरेच वेळा जोर-जोर आवाज देतो, ते काय उठायला तयार नाही. मग तेवढ्यात ते मंदिरातला पुजारी येतो, "अरे का ओरडतो रे?" म्हटलं. "अरे हे उंट उठेना" म्हणून. "अरे रात्री बांधला ना त्याला, ते सोडायचं ॲक्टिंग कर ना." मग काय करतो, असं सोडायचं ॲक्टिंग करतो, लगेच ते उंट उभे राहतं. तर इथं खरोखर उंटाला बांधला का त्यांनी? नाही बांधला. कशाने बांधला? मनाने बांधला. हा सगळा विश्व म्हणजे मनाचा खेळ आहे. आपल्या अंतर्विश्वामध्ये आपण काय घालतो, त्यानुसार आपलं विश्व तसं दिसत असते. म्हणून ना, मगाशी हर्षदजी म्हटले, की AMC ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स एव्हरीथिंग इज ओके. गुरुजींचं एक कॅसेट मी किमान 100 वेळा ऐकलं असेल, त्यापेक्षा जास्त ऐकलं असेल. अतिशय सुंदर टॉपिक गुरुजी त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर दर एक 6 महिन्यातून AMC नंतर BST नंतर या साधनेमध्येच अविरत राहायचं आणि स्वतःला डीपमध्ये ओळखायचं असेल तर टीचर ट्रेनिंग कोर्स वगैरे हे साधना करणे खूप आवश्यक आहे. तर मला अर्षदजी बरोबर आणि त्यांचे सौभाग्यवती शीतलमा हे दोघं खूप छान जोडी आहे. राधाकृष्णाची जोडी म्हणायला हरकत नाही. आम्ही खूप त्यांच्याबरोबर एन्जॉय केला आणि जेव्हा त्यांचं सत्संग असतं, प्रोग्राम असतो किंवा टूर असतं, मनातून जावंसं वाटतं. थँक यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव.
अजून कोणाला शेअरिंग बोलायचं. करायचं तर करू जय शकता. गुरुदेव.